ऐकून आश्चर्य वाटेल, पण युरोपात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 20 वर्षाच्या डॅनियल जॅक्सन या तरुणाने स्वतःचाच एक देश बनवलाय। इतकंच नाही तर त्याने स्वतःलाच त्या देशाचा राष्ट्रपती घोषित करून टाकलंय। त्याही पुढे जाऊन हाईट म्हणजे त्याच्या जवळपास साधारणतः 400 लोकांना त्याने त्या देशाचं नागरिक बनवलंय। त्यांना नागरिकत्व बहाल करून त्या सगळ्यांच्या नावे त्याने पासपोर्टही जारी केलेत। पण डॅनियलने बनवलेला हा देश नेमका आहे कुठे? तर युरोपातले दोन देश क्रोएशिया आणि सर्बिया या दोन्ही देशांच्या मधल्या भागात त्याने हा देश वसवलाय। त्याने त्या देशाचं नाव ठेवलंय फ्री रिपब्लिक ऑफ वेर्डिस। पण ही जमीन त्याने मिळवली कशी त्याचाही एक किस्सा आहे, सांगतो। खरं तर युरोपातल्या क्रोएशिया आणि सर्बिया या दोन देशात कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे। युनोच्या नकाशात तर हे दोन देश अस्तित्वातच नाहीयेत, ते एकच आहेत। पण इथले लोक हे मान्य करायला तयार नाहीयेत। त्यांनी स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलंय आणि ते तसेच राहतात। या दोन देशांच्या सीमा भागामधल्या साधारणतः 125 एकर जागेवर कुणाचाच दावा नाहीये। त्याच भूभागावर डॅनियलने फ्री रिपब्लिक ऑफ वेर्डिस हा आपला नवा देश उभा केलाय। वयाच्या अगदी 14व्या वर्षापासून मी या देशाचं स्वप्न पाहिलंय, असं डॅनियल सांगतो। डॅनियलने सुरुवातीला दोन मित्रांच्या मदतीने गंमत म्हणून हा प्रयोग केला होता, पण 30 मे 2019ला औपचारिकरित्या त्याने वेर्डिसची घोषणा केली। या देशाची स्वतःची कायदी व्यवस्थाही आहे आणि सरकारही। 400 नागरिकांशिवाय सध्या या देशाच्या नागरिकत्वासाठी आणखीन 15,000 लोकांनी अप्लाय केल्याचंही डॅनियलने सांगितलंय। स्वित्झर्लंडकडून वेर्डिसला एक स्वतंत्र देश घोषित करण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास व्हॅटिकन सिटी नंतर हा जगातला दुसरा सर्वात छोटा देश असेल।